24 डिसेंबर सन 1892 संध्याकाळची वेळ. भारताचं दक्षिण टोक. समुद्रातल्या लाटांच्या तांडवांकडे एक कषाय वस्त्रधारी धृष्टपुष्ट तेजस्वी तेजपुंज संन्यासी निश्चल नजरेने पाहतोय. अबाउट हिम द ओशन टॉस्ड अँड स्टॉर्म, बट इन हिज माइंड देर वॉज इवन ए ग्रेटर टेम्पेस्ट. समोर लाटांचं तांडव चालू होतं, पण त्यापेक्षा भयंकर असं विचारांचं काहूर त्या संन्यासाच्या मनामध्ये माजलेलं होतं. तो संपूर्ण भारताची परिक्रमा करून आला होता. नगरं, शहरं, गावं त्यांनी पार केली होती. जंगलं, डोंगर, दोऱ्या ओलांडून तो आलेला होता. संस्थानिकांच्या घरी आदर आतिथ्यसुद्धा त्यांनी स्वीकार केलं होतं आणि एखाद्या गरिबाच्या झोपडीतली शिळी भाकरीसुद्धा त्यांनी आनंदाने खाल्लेली होती. अद्वैताची साधना करणारा हा संन्यासी आपल्या धर्मातल्या कुरीती, अंधश्रद्धा, कुरीबाज यांनी संत्रस्त झालेला होता. कणाकणात ईश्वर आहे असं म्हणणारा समाज आणि उच्च नीच, स्पृश्य अस्पृश्य असा भेदभाव मानणारा समाज हा एकच आहे याचा विषादसुद्धा त्याच्या मनामध्ये काठोकाठ भरलेला होता. क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे तो रोमांचित होताच, पण इंग्रजांचं राज्य ईश्वरी वरदान आहे असं म्हणणारे हे इथले देशी बाबू याची व्यथा आणि दुःख आणि रागसुद्धा त्याच्या मनामध्ये भरलेला होता. अबाउट हिम द ओशन टॉस्ड अँड स्टॉर्म, बट इन हिज माइंड देर वॉज इवन ए ग्रेटर टेम्पेस्ट. अचानक तो संन्यासी एका निर्णयावर पोहोचला आणि त्या लाटांच्या समुद्रामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं. एखाद्या बाणासारखा सपासप सपासप पाणी कापत तो त्या श्रीपाद शिलेकडे पोहोचला आणि ओल्या चिंब कपड्यानेशी त्या शिलेवरती ध्यानस्थ बसला. देअर, sitting on the last stone of India, he passed into a deep meditation about the present and future of his country. And with the vision of his seer, he realized why India had been thrown from the pinnacle of glory to the depths of degradation. A simple monk was transformed into an organizer, a social reformer, a great master builder of the nation. Swami Vivekananda. योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद. चरित्राचे आदर्श स्वामी विवेकानंद. भारताची मूर्तिमंत प्रतिमा स्वामी विवेकानंद. वैचारिक विश्वविजेता स्वामी विवेकानंद. नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त भुवनेश्वरीचा पुत्र स्वामी विवेकानंद. त्यांची प्रतिमा तुम्ही पहा. हाताची घडी घातलेली, विश्वाकडे एक आव्हानात्मक दृष्टीने पाहणारे, कोणीतरी दाढी जटा वाढवलेले, चिलम फुकणारे, ढेरपोटे असे बैरागी बाबा नाही, पण अत्यंत तेजपुंज धवल चरित्राचे असे स्वामीजी. आज सुद्धा त्यांच्या चित्राकडे जरी पाहिलं तरी सुद्धा एक प्रेरणा मिळते. आणि त्या तरुणांना त्यांनी सगळ्यात पहिला असा संदेश दिला की शक्तिशाली व्हा. या जगात सर्वात मोठं जर कोणतं काही पाप असेल तर दुर्बल राहणं हेच सर्वात मोठं पाप आहे. कारण देव सुद्धा दुर्बलांचाच घातकी आहे. त्याला सुद्धा या बकरीच्या पिल्लाचाच बळी हवा असतो. तो घोड्याचा, हत्तीचा, वाघाचा बळी घेत नाही. म्हणून शक्तिशाली व्हा. ते म्हणले मी जगात सगळीकडे फिरलो. रामायण, महाभारत, गीता, वेद, उपनिषद यांच्या तोडीला येईल असं कोणतंही तत्त्वज्ञान जगामध्ये नाही आहे. पण आपल्याला विश्व मान्य करत नाही, कारण आपल्याकडे सामर्थ्य नाही आहे, आपल्याकडे शक्ती नाही आहे. त्यामुळे शक्तिशाली व्हा. मैदानावर याने फुटबॉल खेळा. गीता नाही वाचली तर चालेल. यू शॅल अंडरस्टँड द मेसेज ऑफ कृष्णा अ बिट मोर विथ युअर बायसेप्स अ बिट मोर स्ट्रॉंगर. तुमच्या भुजांमध्ये ताकद असेल तर कृष्णाचा उपदेश तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. स्वतःचा अनुभव सांगायचे. जहाजातून येताना 2 पादरी आपसात बोलतायत की काय हा माणूस, कसा जंगली कपडे घातलेला, कसा वेश धारण केलेला. आणि माहिती आहे ही लोक भिक्षा मागत फिरतात, काही कामं करत नाहीत. आणि असे भारतात अनेक आहेत. स्वामीजी ऐकत थोड्या वेळ ठीक आहे आणि मग उठले. ते संतापले आणि आपल्या बळकट मनगटांनी दोघांचे मानगूट पकडली आणि गरजले की 1 word मोर, एक शब्द आता तुम्ही जास्त बोला, आय विल थ्रो यू ओव्हरबोर्ड, इथून समुद्रात फेकून देईल तुम्हाला. आणि स्वामीजी म्हणतात की मग त्यांना कळलं की भारत कसा श्रेष्ठ आहे. आणि मग त्यांना कळलं की गीता आणि उपनिषद यांचं तत्त्वज्ञान काय. मग त्यांना कळलं की संन्यास म्हणजे काय. स्वामीजींनी पहिले हे म्हटलं की युवक हा शक्तिशाली हवा. आपल्या देशातला तरुण हा शक्तिशाली हवा. आज काय स्थिती आहे. एकाला म्हटलं अरे तू तरुण आहेस, सकाळी उठून जरा व्यायाम करायला पाहिजे. अरे किती वाजता उठतोस तू. तो म्हटला काय सूर्याचं किरण माझ्या खिडकीतून आलं आणि माझ्या अंगावर पडलं की मी उठतो म्हणला. पण ठीक आहे, सूर्योदयापूर्वी उठणं तसं बरं, पण ठीक आहे, पहिलं किरण आलं की तू उठतो ही चांगली गोष्ट आहे.
ठीक आहे, मी उठतो, पण माझी घरातली खिडकी ती पश्चिम दिशेला आहे म्हणलं. स्वामीजी म्हणाले की आम्ही पोपटासारखी बकवास फार करतो, पण वास्तविक काही ठोस करू शकत नाही. याचं मूळ कारण आमच्यामध्ये शारीरिक शक्ती नाही आहे. आणि ती शक्ती ती सिद्ध करायला पाहिजे, ती आपण साकार करायला पाहिजे, आणि ती युवा वयामध्येच करू शकतो आपण. आणि हेच वय आहे. दिस इज द टाइम टू डिसाइड युअर फ्युचर वेन यू पॉझेसेस पॉवर अँड एनर्जी ऑफ यूथ. तीच वेळ आहे. तुम्ही पहा, पावसाळ्यात भुरभुर भुरभुर पाऊस पडत असेल, रस्त्यावरती थोडा चिखल झालेला असेल, लोक थोडं जपून जपून गाड्या चालवत असतील, आणि एखादा तरुण पल्सार घेऊन झूम 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 जातो. असं वाटतं की गीतेमध्ये म्हटलंय आत्मा अमर आहे, याच्यावरती याचा पूर्ण विश्वास बसलेला आहे. वेन यू possesses पॉवर अँड एनर्जी ऑफ youth, नॉट वेन यू आर worn out and jaded. म्हातारा झाला, कमरेतून वाकला, चेहऱ्यावर सुरकुत्या, कानाने ऐकू येत नाही, आता मी काही अरे काही नको ठरू साधं, आता बैस घरी. ठीक, म्हातारा माणूस गेला सिनेमा पाहायला. सिनेमात फायटिंग चालू आहे, डान्स चालू आहे, डायलॉग चालू आहे, कॉमेडी चालू आहे. याला खोकल्याच्या उबळी, खोकला खोकला खोकला. आजूबाजूचे लोक बेजार झालेत. एक जण म्हणालाच मागून की दादा, आजोबा, यावेळेत आपण जरा घरी बसायचं. दादा म्हणले, घरच्या लोकांनीच तिकीट काढून पाठवलंय म्हणले. Not when you are worn out and jaded. Work. This is the time. For the freshest, untouched, unsmelled flowers alone are to be laid at the feet of the Lord, and such he receives. काय सुंदर शब्द आहे. मी फक्त पाठ केलेले आहेत. अनटच्ड अनस्मेल्ड फ्लॉवर्स अलोन. म्हणजे खुदिराम बोस 17व्या वर्षी फासावर गेला. त्यांनी त्याच्या आईसाठी कविता लिहून ठेवलेली आहे. आईला म्हणतो तो, एक बार विदाई दे मा घुरे आशी. एकदा तुम्हाला जाऊ दे आई, हाशी हाशी चढबे फाशी, देखबे जगतबाशी. जगातले लोक पाहतील मी हसता हसता फासावर चढीन. हे बिकॉज द अनटच्ड अनस्मेल्ड फ्लॉवर्स अलोन, फ्रेशेस्ट फ्लॉवर्स अलोन, हाशी हाशी चढबे फाशी, देखबे जगतबाशी. आणि मग आईला आश्वासन देतोय तो, आई आपलं तत्वज्ञान सांगता आत्मा अमर आहे. 10 मास 10 दिन पोरे जन्म नेबो माशी रे घेरे. 10 महिने 10 दिवसानंतर मावशीच्या घरात जन्म देईल. आणि आई, तू मला ओळखू शकणार नाहीस. चिनते जदी ना पारिश्मा देखबी गलाय फाशी. त्या नवजात अर्भकाच्या गळ्यावरती तू पाशील ना, तर फाशीच्या दोरखंडाचे निशाण तुला दिसतील, आणि ती ओळखशील की माझा खुदराम पुन्हा परत आलेला आहे. ही प्रेरणा स्वामीजींची. म्हणजे जीवनात एक ध्येय निश्चित करा, त्याचीच स्वप्न पहा. तुमच्या अस्थि, मज्जा, रक्ताचे कणकण हे त्या ध्येयाने भरून टाका, तरच तुम्ही परिवर्तन आणू शकाल. आणि हाच खरा मार्ग आहे, आणि हेच खरं ध्येय आहे. आपल्याकडे धर्माच्या अनेक चर्चा होतात, आणि धर्माच्या नावाने अनेक सेवा कार्य चालतात, अन्नछत्र चालतात, पण धर्माच्या नावाने अनेक दंगे आणि युद्ध आणि रक्ताचे पाठ सुद्धा वाहिले आहेत. धर्म काय आहे? आणि मग हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई आपस में हे भाई भाई. ईसाई आणि भाईचं जमलं प्रास की मग हेच धर्म आहे. स्वामीजी काय म्हणाले की रिलिजन इज रिअलायझेशन, नथिंग शॉर्ट ऑफ इट. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे साक्षात अनुभूती करणे, आणि तो जर धर्म खरा असेल तर अनुभूती करून देण्याचं सामर्थ्य त्यामध्ये असलं पाहिजे. नथिंग शॉर्ट ऑफ इट. डॉक्ट्रिन्स, डोगमास, बुक्स, रिच्युअल्स, टेम्पल्स, इमेजेस आर ऑल सेकंडरी डिटेल्स. आपण तेच पकडून बसतो की मंदिर आहे की मस्जिद आहे की गुरुद्वारा आहे, भांडतो त्यासाठी, रक्ताचे पाठ वाहतात. दिस आर ऑल सेकंडरी डिटेल्स. रिलिजन इज रिअलायझेशन, नथिंग शॉर्ट ऑफ इट. अरविंदांना एकाने विचारलं, डू यू बिलीव्ह इन गॉड? अरविंद म्हणाले, नो. लोक थक्क झालेत. स्पिरिच्युअल जायंट ऑफ दिस कंट्री इज सेइंग नो. अरविंद म्हणाले, आय नीड नॉट बिलीव्ह इन गॉड, आय नो गॉड. उद्या तुम्हाला कोणी विचारलं, विनय पत्राळे एक नावाचा माणूस आहे आणि त्यांनी काल भाषण केलं इथे, तुमचा विश्वास आहे याच्यावर? तुम्ही म्हणाला, विश्वास ठेवायची गरज काय, आम्ही त्या कार्यक्रमात होतो, आम्ही कार्यक्रम पाहिला आहे. वी नीड नॉट बिलीव्ह, वी नो. अरविंद म्हणाले, आय नो, आय नीड नॉट बिलीव्ह. याला म्हणतात धर्म. याला आणि आपण भांडतो. आपण एक आदिवासी क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता काहीतरी कारणाने आगीत भाजला आणि हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केला. ख्रिश्चन नर्स, जर्मन डॉक्टर, आणि म्हणाले, तुम्ही आता येशूचं नाव घ्या, इतक्या दुःखी अवस्थेतून तुम्हाला बाहेर काढू शकेल असा एक मात्र हा देव आहे, त्याचं तुम्ही नाव घ्या, आम्ही ऑपरेशन सुरू करतो. आता जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये लटकणारा तो जीव तो म्हणाला, एक मिनिट डॉक्टर, मी तुम्हाला डॉक्टर म्हणून बोलवतो, पण तुमची पत्नी तुम्हाला तिच्या प्रिय नावाने बोलवते, तुमचा मुलगा तुम्हाला पप्पा म्हणून बोलवतो,
तुमचा सासरा आहे तो म्हणतो माझा जावई आहे, तुमचा पुतण्या म्हणतो माझा काका आहे. तुम्ही आहात एकच, पण कोणाचे काका, कोणाचे मामा, कोणाचे भाचे, कोणाचे पुतणे, कोणाचे सासरे, कोणाचे जावई, कोणाचे साडू, कोणाचे साळे, आहात तुम्ही एकच. आणि मग एका सामान्य माणसाला जर इतक्या नात्यांनी बोलवता येऊ शकेल, तर ज्यांनी या चराचर सृष्टीची निर्मिती केली त्याला एकच नावाने बोलवायचा तुमचा आग्रह काय? डॉक्टर म्हणाला की ईश्वराविषयीचा हा दृष्टिकोन माझ्या जीवनात मी पहिल्यांदा ऐकला. आणि तू ज्या ईश्वराची पूजा करतोस, ज्या स्वरूपाची पूजा करतोस, त्याचं तू स्मरण कर, मी माझं ऑपरेशन सुरू करतो. हा भारत आहे, खरं म्हणजे हा भारत आहे. यात कुठे नॅरो माइंडेडनेस नाही आहे, आणि कुठे माझं मत मान्य कर नाही तर तुला तलवारीने कापून टाकेल, हे कुठेही नाही आहे. हे स्वामीजींनी सांगितलं शिकागोला. हे सांगितलं, रुचीनाम वैचित्र्यात रुजुकुटिल नाना पथजुषाम नृणामेको गम्यस्त्वमसी पैसा मरणवैव. वेगवेगळ्या रुचीचे, वेगवेगळ्या प्रकृतीचे लोक त्याच ईश्वराची वेगवेगळ्या स्वरूपात पूजा करतात, आणि त्या सगळ्यांचा नमस्कार त्या एकाच केशवाला जाऊन पोहोचतो. हा धर्म, आणि हा धर्म भारताचा प्राण आहे, आणि म्हणून भारत अमर आहे. आणि विश्वाला धर्म देणं हे भारताच्या ललाटावर ईश्वराने लिहून पाठवलेलं आहे, आणि म्हणून हा देश पण अमर आहे. या अर्थाने याला समजून घ्यायला पाहिजे. स्वामीजी म्हणाले आमचा देश इतका प्राचीन आहे, हे ग्रीक आणि रोमन तर आलेत आणि गेलेत. दुनिया का इतिहास पूछता है, रोम कहाँ यूनान कहाँ है, घर घर में शुभ अग्नि जलाता वह उन्नत ईरान कहाँ है. दीप बुझे पश्चिमी जगत के व्याप्त हुआ बर्बर अंधियारा, किंतु चीर कर तमकी छाती चमका हिंदुस्तान हमारा. स्वामीजी म्हणतात, there was a time when Greek and Roman eagle floated over everything worth having in this world. Everywhere a Roman spur was felt and pressed on the head of humanity. Earth trembled at the name of Rome. पण आज काय? Capital on a hill is a mass of ruins and spider weaves its web where Caesars ruled. पण आम्ही आहोत, आज पण आहोत. इतके धक्के खाऊन, इतकी आक्रमणं पचवून सुद्धा आमचा देश आज सुद्धा जगातल्या एखाद्या अडीग पत्थरासारखा असा उभा आहे. तोच विचार, तीच जीवनमूल्य घेऊन आज सुद्धा आहे, आणि आम्ही त्याचे वंशज आहोत. तो गौरव आमच्या मनामध्ये असला पाहिजे. स्वामीजी उल्लेख करतात, एक दंडमीस नावाचा संन्यासी अलक्षंद्र जेव्हा भारतात आला, तेव्हा अलक्षंद्राच्या गुरुनी त्याला सांगितलं की भारतातला एक योगी तू घेऊन ये तिकडे ग्रीक देशामध्ये. आणि अलक्षंद्राने पाहिलं की एक अर्धनग्न संन्यासी एका जंगलामध्ये एका दगडावरती बसला आहे सूर्याच्या प्रकाशामध्ये. अलक्षंद्र म्हणला, तू चल माझ्याबरोबर, तुला सोनं चांदी भोग विलास लादून देईल, तुला सम्राट आहे मी जगाचा, जगत जेता आहे मी, हे सगळं माझ्यासाठी धूळ. जगत जेत्या अलक्षंद्राला कोणी म्हणतो की मी येत नाही तुझ्याबरोबर, सरकन त्यांनी तलवार काढली. तुला माहिती आहे मी कोण आहे, शिरधडा वगैरे करून टाकील. तर हास्य विखरत तो म्हणतोय, दिस इज द मोस्ट फुलिश थिंग यू सेड एम्परर. हू कॅन किल मी, आय एम स्पिरिट अनबॉर्न. मी अनादी अनंत अजर अमर आत्मा आहे, आणि तू मला मारणार. एम्पर ऑफ द मटेरियल वर्ल्ड, चाइल्ड दॅट यू आर. मुलगा आहेस तू, बकवास करतोयस तू. स्वामीजी म्हणाले, ही आमची आंतरिक शक्ती आहे, हा आमचा देश आहे. इतका प्राचीन आहे आणि तितकाच सनातन आहे. प्राचीन आहे आणि नूतन पण आहे. लोक म्हणायचे विदेशात की अहो तुमचा देश तत्वज्ञानाच्या बाबतीत इतका श्रेष्ठ आहे, मग आजपर्यंत कोणी काय आम्हाला धर्म सांगायला आले नाही, इतक्या वर्षानंतर आज तुम्ही आले. स्वामी म्हणाले की तुम्ही आधी अर्धनग्न फिरत होता, कच्चं मांस खात होता, जंगली होता, तुम्हाला काय धर्म सांगायचं. आता थोडे सभ्य झाले आहात, कपडे घालायला लागले आहात, थोडे रीतिरिवाज पाहायला लागले आहात, तेव्हा मी आलो आहेस तुम्हाला धर्म सांगायला. किती स्वाभिमान असेल, किती गौरवाचा भाव असेल त्यांच्या मनामध्ये. स्वामीजी म्हणाले की असा पौरुषयुक्त समाज आपण निर्माण करायला पाहिजे. गीतेच्या प्रारंभाचा स्वामीजी उल्लेख करायचे वारंवार. पहिला तर अर्जुनाचं रडगाणं आहे, पहिला अध्याय, तिथे गीतेचा प्रारंभ नाही, दुसऱ्या अध्यायातून सुरू होतो प्रारंभ. आणि ती गीता प्रारंभ करतात कृष्ण एक शिवी देऊन. तुम्हाला आश्चर्य, शिवी काय दिली? क्लैब्यम क्लैब्यम मास मगम पार्थ नाही तत्वयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. क्लिबासारखा व्यवहार नको करूस पार्थ, हृदयाची क्षुद्र दुर्बलता सोडून उभारा आणि युद्ध कर. स्वामीजी म्हणतात की संपूर्ण देशाचा हा मंत्र झाला पाहिजे आज, आणि आज सुद्धा. अहो ते मानवतावादी असं म्हणतात की हिजबुल मुजाहिदीनचे कमांडंट आणि भारतीय लष्करी सेनेचे कमांडंट यांच्यामध्ये क्रिकेटची मॅच ठेवा, म्हणजे मग दोघांमध्ये सौहार्दाचं वातावरण निर्माण होईल. कुठे 10 लाखाचं लष्कर असलेला एक अजोड असा देश, आणि कुठे मुठभर गुंडे निष्पाप लोकांना मारणारे, आणि त्यांच्याशी अक्रॉस द टेबल चर्चा शक्यच नाही.
पण शक्यच नाही म्हणणारे स्वर देशाच्या कानाकोपऱ्यातून उठतात का? अहो, सैनिक लढतील, नागरिक पण लढतायत का? त्या एका लहान मुलीनी, कुबडे घेऊन चालणारी ती मुलगी, तिने आतंकवादी घटना पाहिली आणि निर्भयपणे कोर्टात साक्ष द्यायला गेली. तिच्या शाळेचे संचालक म्हणाले, हिला शाळेतून काढून टाका बरं का, ही नको आमच्या शाळेमध्ये, नाही तर आमच्या शाळेवरती भय आहे, संकट आहे. म्हणजे सैनिकांनी लढायचं आणि मरायचं आणि नागरिकांनी नुसत्याच गप्पा मारायच्या, कॉमेंट्स करायच्या, हे नाही चालणार. कलाभ्यम मास्मगम पार्थ नाही तत्वयुपपद्धते. आतंकवाद्यांना म्हणतात हे राक्षसी आहेत, हे असुरी आहेत, हे नीच आहेत, नराधम आहे. आपल्या पुण्यामध्ये एक संस्था आहे सरहद नावाची, त्याचे संजय नाहार म्हणून अधिकारी, ते गेले होते काश्मीरमध्ये. आतंकवाद्यांना भेटू, लष्करी अधिकाऱ्यांना भेटू, समेट घडवण्याचा प्रयत्न करू, मानवाधिकारांचं रक्षण करू, वगैरे वगैरे. एक कमांडर पुरी बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे अनेक वेगवेगळ्या कारवायांमध्ये भाग घेतलेले. त्यांच्याबरोबर रात्री निवास गप्पा असा कार्यक्रम होता. पुरी म्हणाले, डू यू नो व्हॉट इज टेररिझम? नो नो, वी नेवर कम अक्रॉस. म्हणजे जावेद को बोलाव. जावेदला बोलवलं, त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली, त्याला एक AK-56 दिली. डोळ्याला पट्टी बांधलेल्या अवस्थेमध्ये जावेदनी ती डिस्मेंटल केली, पुन्हा असेंबल केली. खलीद को बोलाव. खलीद तालिबानी आतंकवादी. खलीदला बोलवलं, त्याच्या डोळ्याला पट्टी बांधली, जावेदच्या डोक्यावर एक डब्बा ठेवला, पुरीने त्याच्यावर टिचकी मारली आणि खलीदच्या बंदुकीतून ठाक गोळी निघाली आणि टणकन डबा उडाला. यांना वाटलं की आता रक्त मांसाचा चिखल होणार, काहीतरी भयंकर होणार. काहीच झालं नाही, फक्त डब्बा उडाला. पुरी म्हणाले, पाहिलं, उनके मानवता पर प्रश्नचिन्ह है, उनके वीरता पर प्रश्नचिन्ह नहीं है. दे आर कमिटेड फॉर व्हॉट एव्हर दे हॅव डिसाइडेड ॲज द लाईफ गोल. जे त्यांनी ठरवलं आहे त्यासाठी त्यांनी त्यांची गुणवत्ता तेवढी वाढवली. तुम्ही देशावर प्रेम करताना मग तुम्ही तुमची गुणवत्ता तेवढी वाढवता का? क्लायब्यम मास्मगमपार. कुठे आम्ही समझोता करणार नाही. इतकी टीस जो देश आतंकवादाशी, नक्षलवादाशी, RDXशी, चीन, पाकिस्तान, बांगलादेशशी लढण्याच्या मनस्थितीमध्ये आहे, त्याची अशी तयारी एवढी पाहिजे. समाजने म्हणतात की असं एक राष्ट्र तेजस्वी हे निर्माण करावं लागेल आणि ते स्वाभिमानावरतीच निर्माण होऊ शकेल. ते उष्ट खाऊन निर्माण होऊ शकत नाही. आजही आम्ही लग्नामध्ये, मे महिन्यात लग्न असेल तर सुद्धा आमचा नवरदेव काळा सूट, काळा बूट, टाय बंद गळ्यानी आणि आतमध्ये बटाट्यासारखा उकडत असतो का? रविवारची सुट्टी का? 31 डिसेंबर बाहेर जाऊन दारू पिणे आणि नवीन वर्षाचं स्वागत करणे का? खाली स्विच ऑन आणि वरती ऑफ का? साहेब असेच करायचं म्हणून. आम्ही सही करतो इंग्लिशमध्ये का? साहेबांनी शिकवलंय म्हणून. हाडापर्यंत घुसलेली गुलामी. स्वामी म्हणतात की स्वाभिमानाच्या आधारावरतीच देश उभा राहू शकेल आहे. आणि आपल्या समाजामध्ये काय स्थिती? जेव्हा नरेंद्र लहान, वडील वकील, वेगवेगळे अशील भेटायला यायचे आणि घरी 10-12 हुक्के. बिले म्हणाला की हे सगळे इतके कशाला? म्हणजे वेगवेगळ्या जातींचे वेगवेगळे हुक्के. तो बिले चाखून पाहायचा काही वेगळी काही चव लागते का काय? पण नाही, पण वेगवेगळ्या जातींचे हुक्के. लहानपणापासून लक्षात आलं की हे असं काहीतरी आपल्याकडे आहे. मोठे झाले, केरळमध्ये जात असताना एक माणूस रस्त्यावरनं ओरडत चाललेला आहे, दूर व्हा, दूर व्हा, दूर व्हा, मल्याळम भाषेत. विचारलं स्वामींनी लोकांना की काय म्हणतोय? म्हणजे दूर व्हा, संध्याकाळ होत आली, माझी सावली लांब पडते, तुमच्यावरती सावली पडेल तर तुम्हाला विटाळ होईल, अपवित्र व्हाल तुम्ही. स्वामीजी म्हणाले, केरळ इज अ लुनॅटिक असायलम. द होल कंट्री वॉज लुनॅटिक असायलम. आज सुद्धा आहे. आपल्या शंकरराव खरातांनी एक स्वतःचं जीवनचरित्र लिहिलं आहे, तराळ अंतराळ. आपल्यापैकी वाचलं असेल काही लोकांनी. ते म्हणले, मी व्हाईस चान्सलर झालो, माझे आईवडील आज जिवंत असते तर त्यांना किती आनंद झाला असता. म्हणजे वडिलांना एक पत्र आलं, वाचता येत नाही, सावकाराकडे गेले, हे जरा वाचून दाखवा काय. सावकार म्हणाला, पाहू वाचू सांगतो तुला, पण ते काय थोडं काम आहे, जरा लाकूड फोडून दे ना, 2 तास जरा मेहनत कर जरा. लाकडाची गाठ कठीण. वडील लाकडं फोडायला लागलेत, स्नायू फुगले, घामाच्या धारा. 2 तास काम केल्यानंतर म्हणाले, बापा जरा वाचून दाखवा ना पत्रात काय आहे. तुझ्या मुलीचं लग्न झालं ना गेल्या वर्षी, आठवड्यापूर्वी मेली ती कॉलराहून, पत्रात असं आलेलं आहे. शंकरराव खरात म्हणले, काय समाज आपला? मृत्यूची बातमी आहे, सावकाराला माहिती आहे, निर्लज्जपणे तो त्याकडनं लाकडं फोडून घेतोय. कशासाठी? हा माणूस अंत्यज आहे म्हणून. आणि कणकण में ईश्वर, अद्वैताची साधना आणि अशा गप्पा करणारे सगळे लोक, त्यांच्या जीवनात इतका प्रचंड दंभ भरलेला.
स्वामीजी म्हणाले हे नाही चालणार, हा भस्मासूर गाडून टाकायला पाहिजे, हा कलंक धुवून टाकायला पाहिजे, या लोकांना पुढे उठून आणायला पाहिजे, हेच आपलं ईश्वर आहे. आणि म्हणून नवीन भारत उभा राहील तो शेतकऱ्याच्या शेतातून, मच्छीमाराच्या झोपडीतून, कबाडीच्या कारखान्यातून, आणि तिथून त्याला उभं राहू द्या, तिथून त्याला उठू द्या. कारण हा भारत आहे ना, हा एक अजर अमर असा, ही पुण्यभूमीच आहे, ही पुण्यभूमी. म्हणून स्वामीजी जेव्हा विश्वविजय करून भारतात आले शिकागोहून, सगळे राजे, संस्थानिक, मोठमोठे व्यापारी त्यांचं स्वागत करायला दक्षिणेच्या समुद्र किनाऱ्यावरती, आणि त्या पालखीचे घोडे लोकांनी सोडून दिलेत, आणि स्वतः पालखीचा आता रथ खेचण्यासाठी सगळे तत्पर. आणि पहिलं पाऊल स्वामीजी भूमीवर टाकतात, आणि जणू काही एखादी वीज शरीरातून संचार करून जावी, धमन्यातून रक्तप्रवाह एकदम उष्ण व्हावा, आणि एखादा आईपासून दूर गेलेला मुलगा व्याकुळ होऊन आईचं दर्शन होताच तिच्या मांडीवर झेपावतो, तशी स्थिती. ओरडायला लागले, नाचायला लागले, ती माती घेऊन शरीराला चोळायला लागले. लोक म्हणाले काय झालं, काही वेडेपणाचा झटका तर नाही आलाय? स्वामीजी म्हणाले की विदेशातल्या तमोगुण भूमीमध्ये राहून जे काही दोष माझ्या शरीरात आले असतील, या देशाची पवित्र माती ही चोळून मी ते दोष दूर करतोय. इतकी उत्कट भावना. तिथे कोणी आज तकचा पत्रकार नव्हता की स्वामीजी येतात तर काय करतायत आणि सगळं त्याचं लाईव्ह टेलिकास्ट करायचं आहे. ही आतून आलेली भावना. स्वामीजी म्हणतात की इफ देर इज एनी लँड ऑन दिस अर्थ दॅट कॅन ले क्लेम टू बी द ब्लेस्ड पुण्यभूमी, विश्वभरात कोणती पुण्यभूमी म्हणून ओळखली जात असेल, द लँड व्हेअर एव्हरी सोल वेंडिंग इट्स वे गॉडवर्ड मस्ट कम टू अटेंड इट्स लास्ट होम. The land where humanity has attained its highest towards gentleness, generosity, purity, calmness. Above all, the land of introspection and of spirituality. It is Bharat. निवेदिता विचारायची स्वामीजींना की स्वामीजी तुम्ही सांगता ते सगळे योग, प्राणायाम, आध्यात्मिक उपासना, व्रत, उपवास हे सगळं मी करते, पण तुम्ही ज्याला चरम अनुभूती म्हटली, निर्विकल्प समाधी म्हटलेत, त्याचा अनुभव मला कधी होत नाही. स्वामीजी म्हणाले निवेदिता तुला होणार सुद्धा नाही. आध्यात्मिक प्रगती आणि विकास तुझा जरूर होईल, पण तुझा देहपिंड हा या देशातल्या मातीतून घडलेला नाही आहे. तुला पुन्हा जन्म या मातीत घ्यावा लागेल, आणि तरच ती अनुभूती शक्य आहे. म्हणजे ही भूमी अशी आहे, ही वीरभोग्या वसुंधरा, ही 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 भूमी, याचं तत्वज्ञान इतकं श्रेष्ठ आहे. कृण्वन्तो विश्वमार्यम वसुधैव कुटुंबकम अशासारखं तत्वज्ञान असलेले, आणि आपण त्याचे वंशज आहोत. मग आज या जहाजामध्ये काही दोष निर्माण झाले, या राष्ट्ररूपी नौकेने अनेक लोकांना पैलतीरावर पोहोचलं, पण आज त्याला छिद्र पडलीत, तर काय आपण त्याला शिव्या द्यायच्या? डर्टी कंट्री, करप्ट कंट्री अशा शिव्या द्यायच्या नाही. इफ देर आर डिफेक्ट्स इन दिस शिप वी आर इट्स चिल्ड्रेन, लेट अस गो अँड स्टॉप होल्स. आपल्या हृदयाचं रक्त आणि मेंदूचे गोळे देऊन ते छिद्र बुजवूयात आपण, त्याचे दोष दूर करूयात आपण, असं त्यांनी आवाहन केलं. की हा देश इतका प्राचीन पुरातन आहे, त्याचा गौरव इतका आहे, आणि त्याच्यावरती आपण उत्कट प्रेम केलं पाहिजे, आणि तीच जीवनाची धन्यता आहे. पण देशावरती प्रेम करणं इतकं सोपं नाही आहे. स्वामीजी म्हणाले की त्याच्याही 3 पायऱ्या आहेत, आणि मला सुद्धा ते वाटतं की त्या 3 पायऱ्या कोणकोणत्या असायला हव्यात. स्वामीजींचे शब्द आहे, आणि मी तसेच म्हणतो, कारण की ते तसेच रसरसलेले आहेत. की सगळ्यात पहिली पायरी आहे की तुम्हाला मनापासून वाटायला हवं, संवेदना असायला हवी. या देशाचा सगळ्यात मोठा महत्त्वाचा एकमात्र प्रश्न, आणि सगळ्याच प्रश्नांचं एकमात्र सार काढायचं असेल तर जनसामान्यांच्या संवेदना बोथट झाल्यात, हे एकमात्र सार. हे स्वामीजी म्हणतात, डू यू फील माय वुड बी पॅट्रिऑट्स, माय वुड बी सोशल रिफॉर्मर्स, डू यू फील दॅट मिलियन्स अँड मिलियन्स ऑफ डिसेंडंट्स ऑफ गॉड्स अँड ऑफ सेजेस हॅव बिकम नेक्स्ट डोअर नेबर्स टू ब्रूट्स, डू यू फील दॅट मिलियन्स आर स्टार्विंग फॉर एजेस अँड मिलियन्स आर स्टार्विंग इवन टुडे, do you feel that ignorance has come over the land as a dark cloud? Does it make you restless? Does it make you sleepless? Has it gone into your blood, coursing through your veins, becoming consonant with your heartbeats? Has it made you almost mad? This is the first step. This is the first step. असं वाटतंय का? तीव्रपणे वाटतंय का? अहो, त्या भावनेचीच शक्ती आहे. लोक म्हणतात इंटेलेक्च्युअल्स काय करू शकतील समाजासाठी. बुद्धी काही दारं उघडून देईल, पण बुद्धीला मर्यादा आहे. बुद्धीला दिमाग म्हणतात, कारण द्विमार्ग आहे, 2 प्रकारे विचार करते. तीच बुद्धी अणुशक्तीने जग प्रकाशमान करू शकते, तीच बुद्धी अणुविस्फोटाने सर्व विध्वंस पण करू शकते.
स्वामीजी म्हणतात बुद्धीने काही होणार नाही आहे, भावना उत्कट असली पाहिजे. बुद्धी तर्क करते आणि तर्काने जे नाही ते पण सिद्ध करता येऊ शकतं, जे नाही ते पण करता येऊ शकतं. ओशोची कथा मी वाचली. मुल्ला नसरुद्दीन त्यांचं पात्र आहे. मुल्ला नसरुद्दीन का लड़का यूनिवर्सिटी में फिलॉसफी पढ़ के आया. अपने माँ को कहता है, देखो माँ, हम यूनिवर्सिटी में क्या फिलॉसफी पढ़ करके आए हैं, तत्वज्ञान पढ़ करके आए हैं. इस तश्तरी में 2 अमरूद है, मैं तर्क के आधार पर सिद्ध कर दूंगा कि इसमें 3 अमरूद है. तो माँ तो देखते रहेगी कि अब क्या बोल रहा है. तो देखो माँ, ये अमरूद 1 और ये अमरूद 2 और 1 और 2 मिलके हो गया 3, तो तश्तरी में अमरूद 3. अब माँ को जवाब नहीं सूझ रहा. मुल्ला नसरुद्दीन हुक्का पी रहा था, नली बाजू करके बोला, 1 अमरूद हम खा लेंगे, दूसरा तुम्हारी माँ खा लेगी, तीसरा तुम खा लेना. स्वामीजी म्हणतात बुद्धीला मर्यादा. बुद्धी ही तर्क करणारी, हृदयाची उत्कट भावना असेल ना, तर सगळ्यात पहिलं पाऊल डू यू फील. आणि मग दुसरं पाऊल आहे, वाटतं थोडं अधिक, सर्वांनाच वाटतं. चहा पिता पिता, पेपर वाचता वाचता चर्चा सुद्धा होतात. पण मग ती वेदना, ती वांझोटी वेदना राहू नये. पीर पर्वत सी हुई है अब पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. मेरे दिल से ना सही तो तेरे दिल से ही सही, हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए. केवळ वटवट करणे, आय मला एक 56 आणून द्या, सगळ्या राजकारण्यांना माझ्यासमोर आणा, मी सगळ्यांना धम धम धम. तू कोणाला थापडी नाही मारलीस, काय गप्पा करतो. पण हे होतं. म्हणून स्वामीजी म्हणाले की काहीतरी ठोस तुम्ही नक्की केलेलं आहे का. उमाकांत केशव देशपांडे नावाचा एक वकील, आणि घरी जात होता, रस्ता थोडा जंगलातून होता. त्यांनी पाहिलं की एक आदिवासी मुलगा खिशात काहीतरी लपवून चाललेला आहे. काय 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 घेऊन चाललाय. तो मुलगा पळायला लागला. देशपांडे त्याच्या मागे पळाले आणि त्याला पकडला आणि काढलं खिशात काय, तर एक मेलेला उंदीर. हा कशाला घेऊन चाललाय. माझं रात्रीचं जेवण आहे. आठवलं, सकाळी मी मित्राच्या घरी गेलो आणि त्याच्या मुलांना कॅडबरी 5 स्टार आवडेल असं मला वाटलं, म्हणून मी ते 5 स्टार बार घेऊन गेलो. पण त्याच्या मुलाच्या आवडीचं चॉकलेट वेगळं होतं, म्हणून त्याने तो 5 स्टार बार हातात घेतला आणि फेकून दिला. एक मुलगा असा. आणि दुसरा मुलगा असा की मेलेला उंदीर सापडला, कोणीतरी हिसकून घेईल म्हणून लपवून घरी घेऊन चाललेला आहे. मग माझी वकिली, माझं शिक्षण, माझी गाडी, बंगला, काय अर्थ आहे त्याला. सोडून दिलं सगळं आणि वनवासी कल्याण आश्रमाची स्थापना केली. त्यांच्यासाठी शाळा, त्यांच्यासाठी फिरते दवाखाने, त्यांच्यासाठी खेळकूद केंद्र, आणि त्या भोळ्या लोकांना फसवून कोणीतरी त्यांच्या गळ्यात क्रॉस लटकवून देणार नाही यासाठीची सगळी व्यवस्था. हा मार्ग काढला. हे दुसरं पाऊल आहे. हे दुसरं पाऊल आहे. मार्ग तुम्ही काही शोधून काढला आहे का. आणि काढतातही, काहीतरी चालू करतात. मग कुठेतरी कडूगोड अनुभव येतो, कोणीतरी काहीतरी म्हणतं, काहीतरी अपमान होतं, झालं. संकल्पाचा बर्फ वितळला. ठीक आहे, पाहिलं खूप, हे असंच चालणार आहे, आपण आपलं पहा, जग असंच चालणार आहे. मग ते काही करू शकत नाही. आरंभे शुरा लोक फार असतात. स्वामीजी म्हणतात की जो मार्ग तुम्ही स्वीकारला त्या मार्गापर्यंत शेवटपर्यंत चालत राहण्याची अशी क्षमता, असा दम तुमच्यात आहे का. बहुभूतीचा उल्लेख करतात. फार छान वाक्य आहे. निंदंतु नीतीन पुणा यदि वास्तुवंतु, लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम, अद्दैव वा मरणमस्तु युगांतरे वा. लोकांनी निंदा करो की स्तुती करो, पैसे मिळो की कंगाल भिकारी अवस्था हो, मृत्यू समोर उभा असो की मग दीर्घ जीवन जगायचं असो, न्यायात पथा प्रविचलंती पदम न धीरा. एक बार इस मार्ग पर पैर रखा तो डगमगाएगा नहीं और पीछे नहीं हटेंगे. तर तुम्ही करू शकाल, तर तुम्ही परिवर्तन आणू शकाल. या देशभक्तीच्या 3 पायऱ्या आहेत. या स्वामीजी म्हणाले की या 3 पायऱ्या तुम्ही करू शकाल, पाळू शकाल, तर तुम्ही परिवर्तन आणू शकाल, आणि तर तुम्ही देशावरचं प्रेम करण्याचे अधिकारी होऊ शकाल. आणि निवेदिता म्हणाली स्वामीजींना की स्वामीजी, तुम्ही इतका उच्च आध्यात्मिक असा वारसा आम्हाला दिला, आम्ही काय करू, आम्ही काय देऊ तुम्हाला. 2 शब्दाचा संदेश स्वामीजींनी दिला. लव्ह इंडिया. बस भारत देशावर प्रेम करतो निवेदिता, बाकी काही अपेक्षा नाही तुझ्याकडून. तर ती आयरिश महिला आपलं घर दार वैभव सगळं सोडून इथे आली कलकत्त्यामध्ये. बंगाली अनाथ मुलींसाठी तिने शाळा सुरू केली. आणि मग त्या मुलींना घेऊन सावकाराकडे, दुकानदाराकडे, व्यापाऱ्याकडे, उद्योगपतीकडे पैसे मागते की हो, या मुलींसाठी शाळा सुरू केली आणि काही पैसे द्या. एकदा सकाळी गेली एकाच्या घरी.